नमस्कार सर्वांना, मी जान्हवी पंचपोर. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आता ऑर्गॅनिक केमिस्ट्री या सब्जेक्ट मधले आपण व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू केली. त्यातला आपला पहिला टॉपिक आहे जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री, GOC. यामधला आपण हा सेकंड व्हिडिओ करतोय. दिस सेकंड व्हिडिओ इज फॉर नोमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. ओके, ऍक्च्युली नोमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड इज अ बिग टॉपिक. म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. फॉर एक्झाम्पल, पहिल्यांदा आपण बघणार आहोत, म्हणजे जे आज बघणार आहोत ते म्हणजे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, त्यानंतर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, देन कंपाऊंड्स हॅव्हिंग अ फंक्शनल ग्रुप, then compounds which have a cycle, okay, then 2 or 3 cycles, then 2 functional groups, and lastly aromatic hydrocarbon. ठीक आहे, म्हणजे ऍक्च्युली सांगायचं काय आहे तर नोमेनक्लेचर मध्ये भरपूर टाइप्स आहेत. कळाले? टाइप्स म्हणण्यापेक्षा नंबर ऑफ टाइप्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड, म्हणजे जर का तुम्ही क्लासिफिकेशन बघितलं तर प्रत्येक जे काही क्लासिफिकेशनचे टाइप्स आहेत त्यानुसार नोमेनक्लेचरचे रूल्स आपल्याला स्टडी करायचे. ओके, सो मी काय करणार आहे, नोमेनक्लेचर याच्यावरती वेगवेगळे व्हिडिओज करणार आहे. ओके, सगळं नोमेनक्लेचर एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाहीये, किंवा ते बघूयात आपण लास्टला फास्ट ट्रॅक व्हिडिओ जमला तर करूयात. पण आता आपण डिटेलमध्ये एक एक व्हिडिओ करणार आहोत. त्यातला आपला हा पहिला व्हिडिओ आहे, नोमेनक्लेचर ऑफ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. ठीक आहे, सो पहिली गोष्ट, व्हॉट इज सॅच्युरेटेड? Saturated means what? All have single bond, or what you can say, we have sp3 carbon. Okay, next one is hydrocarbon. Hydrocarbon means what? Only hydrogen and carbon. Okay, we can call it as HCs. ठीक आहे, हायड्रोकार्बन HCs म्हणजे काय तर फक्त हायड्रोजन आणि फक्त कार्बन. म्हणजे सध्याला पहिला बेसिक आपण नोमेनक्लेचर सिस्टीम बघणार आहोत ज्याच्यामध्ये फक्त हायड्रोजन आणि कार्बन आहे. अदर एलिमेंट्स आले की पुढे जाऊयात. ठीक आहे, चलो. सो दिस इज अवर फर्स्ट व्हिडिओ, IUPAC nomenclature for saturated hydrocarbons. Okay, so we know saturated means single bond and hydrocarbon only hydrogen and carbon. Now this saturated hydrocarbons, त्याचं पण nomenclature शिकताना आपण 3 पार्ट्स मध्ये बघणार आहोत. फर्स्ट वन इज स्ट्रेट चेन, म्हणजे ऑल कार्बन्स दे आर जस्ट इन अ स्ट्रेट चेन. सेकंड वन ब्रांच चेन, की स्ट्रेट चेन आहे त्याला 1-2 ब्रांच आहेत, त्या ब्रांचला ब्रांच आहेत. ठीक आहे, अँड थर्ड वन इज सायकल, म्हणजे जी काय आपली सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे त्यांनी काय केलंय, सायकल केली. सो लेट अस स्टार्ट वन बाय वन. फर्स्ट वन इज IUPAC nomenclature for straight chain hydrocarbons. Okay, so straight chain, first of all it is saturated. Saturated means single bond. Single bond means alkane. Okay, so whenever we are going to give name, it is of 2 set, prefix plus suffix. Prefix plus suffix. So prefix for this straight chain is number of carbon atoms, and this is alkane, so suffix is always ANE. Okay, so what does it mean, number of carbon atom? Like if you have only one carbon atom, CH4, the name is METH. Prefix काय येणार आहे, METH, आणि त्याला काय लावणार आपण, सफिक्स ANE, मिथ. C2H6, it will be ETH. 2 कार्बन साठी प्रिफिक्स काय, ETH, and then its suffix is ANE. ओके, त्याच्यानंतर C3H8. ओके, जरा लॉजिक समजून घ्या, फंक्शनल ग्रुप काय आहे आणि जनरल फॉर्म्युला काय येतोय. सो फंक्शनल ग्रुप अल्केन आहे, जनरल फॉर्म्युला काय येतोय आपला, CnH2n plus 2. बरोबर ना. C3H8, it will be PROP. Prop stands for 3 carbon and then N. Then C4H10, it is butane. ओके, तुम्हाला 10th मध्ये हे झालेत ना ग्रुप्स. Okay, so these first 4 members, they are actually common names. Okay, but they are accepted by IUPAC. Okay, म्हणजे हे ऍक्च्युली कॉमन नेम्स आहेत, मिथेन, इथेन, प्रोपेन, बिकॉज त्याचं ऍज इंग्लिश मिनिंग काही नाहीये. ओके, सो दे आर ऍक्सेप्टेड बाय IUPAC. बट आफ्टर दॅट कार्बन नंबर 5 ऑनवर्ड्स IUPAC चे रूल्स आहेत. बघा काय, C5H10. C5H10 is called as pentane. Pent means 5 and then N. So this pent needs have some English meaning. Okay, C6, I'm sorry, इथं काय येणार आहे, C5H12. C6H14, this is hexane. Then C7, I'll write C7 here.
C7H किती येणार आहे 14 प्लस 2 16. इट विल बी हेप्टेन. देन C7 नंतर काय घेऊया C8. H किती येणार आहे 18. बरोबर. H stands for octane. Then C9 H20. This will be nonane. NON. Non stands for 9. ANE. Then C10 H20. C10 H20. This is decane. Okay. DEC. Dec stands for 10. ओके. आता C10 नंतर कोण येणार आहे C11. C11 H22. आता याचं नेम कसं दिलंय बघा. डिकेन म्हणजे 10 आणि 11 म्हणजे काय 10 प्लस 1. बरोबर. 11 म्हणजे काय 10 प्लस 1. 10 साठी काय वापरायचं DEC. ओके. आणि 1 साठी अन. काय नाव येणार आहे अनडिकेन. कळालं. त्यानंतर C12 H22. सो आता 12 मीन्स 10 प्लस 2. 10 साठी काय वापरायचं DEC आणि 2 साठी वापरायचं डू डिकेन. ओके. यू कॅन कॉल इट एज डो डिकेन. डो. नंतर 3 C13 H20. सॉरी 22 चा इथं 24 26. किती येणार आहे C22. आय थिंक वी हॅव डन सम गडबड हियर. ओके. हायड्रोजन किती पाहिजेत CnH2n प्लस 2. सो C11 H24 26 28. ओके. सो 13 साठी काय येणार आहे ट्राय डिकेन. ओके. C14 H30 काय येणार आहे C14 साठी टेट्रा. ओके. C15 ला काय येणार C15 H32. नाउ यू कॅन गेस हियर. टेट्रा नंतर कोणता वर्ड येणार आहे 5 साठी काय लिहिलंय पेंट म्हणजे काय येणार आहे इथं पेंटा डिकेन. ओके. कॅन यू टेल मी व्हॉट विल बी फॉर C18 आणि एच किती येणार आहे C18 आणि एच किती येणार आहे 38. काय येणार आहे सांगा नेम. येस ट्राय करा. 8 साठी काय ऑक्ट आणि 10 साठी DEC. सो ऑक्टा डिकेन. कळाले. सो दिस इज फॉर अप टू C8 18. बरोबर. आता C20 आलं की काय होणार आहे बघा C20H किती येणार आहे 22 जा 40 42. C20H14. द नेम इज आयकोसेन. काय नाव आहे त्याचं आयकोसेन. ओके. नाव C21 H किती येणार आहे 44. दिस इज कॉल्ड एज हेन आयकोसेन. ओके. नेक्स्ट वन 21 झाला की 22 साठी काय नाव येणार आहे डोकोसेन. म्हणजे बघा काय केलं 2 साठी डो वापरलेला बरोबर आणि आयकोसेन तो हा कोसेन वापरला. सो टेल मी व्हॉट विल बी फॉर C23. 3 साठी काय ट्राय. सो इट इज ट्रायकोसेन. व्हॉट विल बी फॉर C26. C26 साठी काय येणार आता 26 म्हणजे काय येणार आहे हेक्स. सो हेक्झा कोसेन अँड सो ऑन. लक्षात आले. सो दिस विल बी फॉर C20 21 22 23. ओके. असं करत करत आपण कुठं जाणार आहे C30 H किती येणार आहे 32 जा 62. ओके. नेम ऑफ दिस इज कोंटेन. काय म्हणायचं याला कोंटेन. ओके. सो C30 साठी नाव येतं ट्राय कॉन्टेन. बरोबर. नाव C31 साठी काय येणार आहे बघा आपण 21 ला काय वापरलं हेन. सो इट इज हेन ट्राय कॉन्टेन. ओके. 32 ला काय येणार आहे डू ट्राय कॉन्टेन अँड सो ऑन. नाव C40 H किती येणार आहे 42 जा 82. ट्राय कॉन्टेन म्हणजे 30 तर 40 ला काय येणार आहे टेट्रा कॉन्टेन.
ओके, C50 साठी काय येणार, पेंटाकोंटेन अँड सो ऑन. लक्षात येते, C50 लिहून घ्या तुम्ही. लक्षात आले. सो दिस इज नोमेनक्लेचर फॉर व्हॉट यू कॅन से स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन. ओके, आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. व्हॉट इज नेम ऑफ दिस मॉलिक्यूल, CH3, CH2, 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 CH3. ओके, सो हाऊ टू नेम दिस. पहिल्यांदा काय बघायचं, स्ट्रेट चेन आहे का, येस. नेक्स्ट वन, ऑल आर अल्केन म्हणजे ऑल आर सिंगल बॉन्ड. सो त्याचा सफिक्स काय करायचा, ANE. सो या नेमचा सफिक्स काय येणार आहे, ANE. नाउ प्रिफिक्स मीन्स नंबर ऑफ कार्बन ॲटम, 1 2 3 4 5 6. सो 6 कार्बन म्हणजे काय लिहिणार आहे आपण, हेक्झेन. ओके, विल हॅव वन मोर एक्झाम्पल. व्हॉट इज IUPAC नेम ऑफ दिस मॉलिक्यूल. ओके, so it is a straight chain once again. How many carbons, 1 2 3 4 5 6 7 8 9. So 9 carbon. So 9 carbon साठी काय लिहिणार आहे आपण, नोनेन. ओके, विल हॅव वन मोर एक्झाम्पल. आता आपण जरा वेगळं लिहूयात. विल टेक एक्झाम्पल फ्रॉम कंडेन्स फॉर्म्युला, CH3 CH2 8 CH3. Okay, so this is your condensed formula, CH3 CH2 8 times CH3. So total carbon एका लाईन मध्ये किती आहेत, this 8 9 and 10. बरोबर. सो 10 कार्बन्स म्हणजे याचा नेम काय होणार आहे, डिकेन. नेम काय झालं याचा, डिकेन. टोटल कार्बन्स आर 10. ओके, so you get what is written over here, IUPAC nomenclature for straight chain hydrocarbon. Is everyone okay? चला एक स्क्रीनशॉट घ्या, मग आपण पुढे जाऊया. चला आता आपण पुढचा पॉइंट सुरू करूयात. IUPAC nomenclature for branched hydrocarbon. Yes, we are in a straight chain or we are in saturated hydrocarbon आणि त्याला ब्रांचेस. ओके, सो ब्रांचेस म्हणजे काय, तर लॉंग चेन असणार आहे आणि त्याला वर खाली कुठेतरी कार्बनचे ब्रांचेस असणार आहे. ओके, सो ब्रांच्ड हायड्रोकार्बन, हाऊ टू नेम देम. द रूल is like this. First of all, we'll write in Urdu. आधी काय, शेवटी काय येणार आहे, सफिक्स. ओके, त्याच्यानंतर पेरेंट कार्बन चेन, पेरेंट कार्बन चेन. त्याच्यानंतर येणार आहे ब्रांच अँड देन लोकंट नंबर. ओके, सो टोटल करूयात आपण. पहिल्यांदा काय येतं, लोकंट नंबर, देन ब्रांच, then parent carbon chain and then suffix. Okay, so whenever we are going to see name, we have to break down our name into 4 parts. ठीक आहे, आता आपण त्यातलं एक एक बघूयात. विल गो अगेन इन उर्दू. आधी सफिक्स काय, मग पेरेंट कार्बन कसं बघायचं, देन ब्रांच अँड देन लोकंट नंबर. ओके, सो विल स्टार्ट फर्स्ट पॉइंट इन दिस सफिक्स. सो वन्स अगेन वी आर इन सॅच्युरेटेड. सो सॅच्युरेटेड म्हणजे फंक्शनल ग्रुप अल्केन. सो या सगळ्यांसाठी सफिक्स काय येणार आहे तुमचा, ANE. ओके, सो इन ऑल केसेस सफिक्स इज ANE. देन सेकंड पॉइंट, पेरेंट कार्बन चेन, पेरेंट कार्बन चेन. सो व्हाट इज रूल फॉर दिस, द फर्स्ट पॉइंट इज सिलेक्ट लॉन्गेस्ट कंटिन्युअस chain. Okay, what is the first rule, select longest continuous chain. Okay, so longest चा मीनिंग कळालं, नंबर ऑफ कार्बन जास्त पाहिजे. कंटिन्युअस म्हणजे काय, तर ऑल शुड बी कार्बन 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 कार्बन. मध्येच एखादा हेटर ॲटम आला किंवा मध्येच काहीतरी तुटलं तर त्याला कंटिन्युएशन म्हणायचं नाही. ओके, सो लेट अस हॅव सम एक्झाम्पल्स ऑफ दिस लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. सो सपोज आय हॅव like this. Okay, so tell me how many carbons, 1 2 3 4 5 6. Okay, नको, आपण एक काम करूयात, अजून एक वाढवूयात. चलो, टेल मी हाऊ मेनी कार्बन्स आर देअर, 1 2 3 4 5 6 and 7. 7 कार्बन. सो दिस चेन कंटेन्स 7 कार्बन. बरोबर. नाव अनदर चेन बघा कुठे आहे, येस वी हॅव दिस चेन. ही चेन किती, 1 2 3 4 5 6, 6 कार्बन. And this chain 4 carbon, 1 2 3 4. So which one is longest chain, 7 carbon wali. So you have to give name according to this. So this 7 carbon becomes our parent chain.
7 carbon chain becomes parent chain. Okay, अजून एक एक्झाम्पल बघा. CH3 CH CH CH3 CH3 C2H5. ओके, चला बघा. सो हॉरिझॉन्टली आधी नीट बघा, मॉलिक्यूल मध्ये टोटल कार्बन किती आहेत? 4 5 6 7. ठीक आहे, चलो हॉरिझॉन्टल चेन, yes it is of 4 carbon. This chain 3 carbons. Now just see this chain. इथं 2 कार्बन आहेत बरं का. सो आपण इकडून इथं खाली आलो तर किती कार्बन झाले? 1 2 3 4 and 5. We have 5 carbon chain. कळलं? अजून एक बघा. इफ यू स्टार्ट फ्रॉम दिस 1 2 3 4 4 कार्बन. and if you go U 1 2 3 4 5 म्हणजे हा यू शेप मधली पण किती आहे? 5 कार्बन. इज इट ओके? So which one is our parent chain? This 5 carbon becomes our parent chain. Is it okay? So this is for parent chain. How to understand? कळलं? अजून एक एक्झाम्पल बघा. Tell me which one is the longest chain? If you start from this 1 2 3 4 5 6 7. Okay, so this is our 7 carbon. If you start from this point 1 2 3 4 5 6 7 8. So which is correct? 8. लक्षात येतंय? So this is about longest continuous chain. आता आपण हे दोन कंबाईन करूयात. पेरेंट कार्बन चेन प्लस सफिक्स. सफिक्स काय आपला ANE आणि पेरेंट कार्बन चेन म्हणजे मगाशी बघितलं तसं स्ट्रेट चेन सारखं. सो दिस नेम ऑफ दिस मॉलिक्यूल, त्याचा एंड काय होतंय बघा, 7 कार्बन आहे. 7 कार्बन म्हणजे काय? हेप्ट. आणि ANE सिंगल बॉन्ड आहे. सो इट इज समथिंग समथिंग हेप्टेन. कळलं? आधी काय येणार आहे? आधीचं हे सगळं ते आपण नंतर बघू. नेक्स्ट वन फॉर दिस वी हॅव 5 कार्बन चेन एज पेरेंट. सो सम नेम and after that काय येणार आहे तुमचं पेरेंट नेम? 5 कार्बन. सो इट इज पेंटेन. and what about this? Total 8 carbon. So some number and then octane. कळलं? So what is our first rule? Select longest continuous chain. कळलं कसं बघायचं? चलो. Now next rule is if two chains have same number of carbon. If two chains have same number of carbon, then select the chain which have maximum branches. Select the chain which have maximum branches. म्हणजे काय बघा, we'll have one example. Okay, then okay, chalo. So now see here in this example, if we measure a horizontal one 1 2 3 4 5 6 7, बरोबर 7 कार्बन झाले. Now if you start from this point 1 2 3 4 5 6 7, म्हणजे कसंही काउंट केलं तरी 7च येत आहे. मग कोणती चेन करेक्ट आहे? दिस वन और दिस वन. ओके, सो व्हॉट इज द रूल? इफ टू चेन्स हॅव सेम कार्बन नंबर देन सिलेक्ट द चेन विच हॅव मॅक्सिमम ब्रांचेस. आता बघा हॉरिझॉन्टल चेन बघितली तर ब्रांच किती येते? एकच येते. पण जर का आपण ही अशी चेन घेतली तर ब्रांच किती येते? 1 and 2, बरोबर ना? इफ यू सिलेक्ट दिस चेन देन दीज आर द ब्रांचेस. कळतंय? सो विच करेक्ट आहे? दिस वन इज करेक्ट वे. येस, कळतंय ना? सो इन दिस अगेन आवर नेम इज समथिंग अँड देन हेप्टेन. कसंही लिहिलं तरी आपला पेरेंट सेमच राहतोय. फक्त सिलेक्ट कोणती करायची आहे, नंबरिंग कुठं द्यायचंय, तर ज्याला मॅक्सिमम ब्रांचेस आहेत त्याला. कळालंय? सो दिस इज अवर नेक्स्ट रूल रिलेटेड टू सिलेक्ट ऑफ लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. नाउ थर्ड रूल इज नंबर द चेन. Number the chain. Number the chain in such a way that branches will get
लोएस्ट पॉसिबल नंबर. ओके, ब्रांचेसला नंबर काय पाहिजे? लोएस्ट पॉसिबल. ओके, आता नंबरिंग मध्ये मी दोन वर्ड्स यूज करणार आहे, मराठी उर्दू. मराठी म्हणजे कसं, मराठी आपण रिडिंग कसं करतो? लेफ्ट टू राईट, आणि उर्दू रिडिंग कसं करतो? राईट टू लेफ्ट. ठीक आहे, त्या पद्धतीने. ओके, सो विल हॅव एक्झाम्पल हे घेऊयात आधी. ओके, सो व्हॉट वी नो, दिस 8 कार्बन चेन इज द लॉंगेस्ट चेन. आता त्याला नंबरिंग करूयात 1 2 3 4. सो इफ आय नंबर इन मराठी वे, काय येणार आहे? 1 2 3 4 5 6 7 8. बरोबर. सो वेर आर ब्रांचेस? ब्रांचेस आर, ब्रांचेस कुठे आहेत आपल्या? हियर अँड हियर. सो ॲट नंबर C3 अँड C7. सो ब्रांच कुठे आहे? 3 आणि 7 ला. ओके, बट नाव इफ आय रिव्हर्स द नंबरिंग, आता रिव्हर्स मध्ये उर्दू मध्ये लिहिलं तर काय लिहित आहे? 1 2 3 4 5 6 7 8 इन उर्दू स्टाईल. का ते नंबर चेन तीच, फक्त काय केलं? उलट केलं. आता ब्रांचेसला नंबर काय येतात बघा, रिव्हर्स केलं तर 2 आणि 6. ओके, सो नंबरिंग 2 अँड 6. ओके, कन्फ्युज व्हायचं नाही, इथला स्मॉल नंबर आणि इथला स्मॉल नंबर असं नाही करायचा. आयदर टेक मराठी और उर्दू, दोन्ही पैकी एकच यूज करायचं. ओके, सो हियर वी आर युझिंग उर्दू स्टाईल, आणि ब्रांचेस काय ते 2 6. सो 3 7 इज रॉंग अँड 2 6 इज करेक्ट. इज इट ओके? कळालंय? चला आता आपण इथं बघूयात नंबरिंग. So again our chain is this much. So we have 2 branches. So numbering कुठनं? आता सोपं आहे बघा. You have to go मराठी. काय येणार आहे? 1 2 3 4 5 6 and 7. So where are branches? Branches are at C2 and C3. कळाले? Number the chain in such a way that branches will get lowest possible number. कळालं? चलो. Now next one, how to give name for branch. Okay, so आपलं काय झालं? सफिक्स झालं, पेरेंट चेंज झाला, तर ब्रांच पाशी जाऊयात. ओके, दॅट इज अवर पॉइंट नंबर C. सो फॉर ब्रांच अगेन प्रिफिक्स आणि सफिक्स. तो आपला रूल काय? ब्रांच साठी प्रिफिक्स प्लस सफिक्स. So prefix gives number of carbon and suffix gives idea. Suffix is YL. Okay, ब्रांच साठी सफिक्स काय वापरायचं आहे? YL. म्हणजे बघा, सपोज अवर कार्बन चेन इज लाईक दिस. ओके, सो ही आपली ब्रांच आहे. ब्रांच मध्ये कार्बन किती आहे? एकच आहे. तर एक कार्बन म्हणून काय लिहायचं आपण? METH. बरोबर ना? 1 कार्बन साठी काय? METH, आणि त्याला काय लावायचं पुढं? YL. ओके, सो दिस कार्बन इज CH3. सो CH3 असेल तर ब्रांचचं नाव काय येणार आहे? मिथिल. इट इज ऑल्सो डिनोटेड ॲज ME. ठीक आहे, मिथिल साठी ME पण लिहितात CH3 च्या ऐवजी. सिमिलरली C2H5. C2H5 असेल तर काय लिहिणार आहे? इथिल. इट इज ऑल्सो डिनोटेड ॲज ET. देन C3H7. इट इज डिनोटेड ॲज प्रोपिल. ओके, PROP. Okay, then C4H9. It is butyl and BUT. त्याचा सिम्बॉल काय? BUT. लक्षात येते? मग C5 ला काय लिहिणार? पेंटिल. देन हेक्झिल, हेप्टिल, नोनिल, डिकिल सुरू झालं. कळालं? सो इन दिस वे ब्रांचेस आर गिवन नंबर. ओके, चला एक एक्झाम्पल बघूया. विल राईट नेम फॉर दिस वन. सो लॉंगेस्ट चेन, येस, लेफ्ट टू राईट 1 2 3 4 5 6. सो 6 कार्बन म्हणजे याचा नेम काय येणार? 6 कार्बन. सो पेरेंट काय झाला तुमचा? हेक्झेन. ओके, आणि ब्रांचचं नाव काय येणार आहे? मिथिल. ओके, मिथिल हेक्झेन. ओके, नेक्स्ट वन आपण पुढचा रूल बघूया. तर रूल काय आपला? लोकंट नंबर. ओके, सो व्हॉट इज लोकंट नंबर? लोकंट नंबर इज नंबर ऑफ carbon on which branch is present. Okay, for example, in this example कुठे येणार आहे? कार्बन नंबर 2. बरोबर. सो लोकंट नंबर इज 2 here. ओके,
अँड लोकल नंबर डिजिट आहे म्हणजे काय 1 2 3 4 असे डिजिट लिहायचे. सो व्हॉट इज द रूल? डिजिट अँड अल्फाबेट आर सेपरेटेड बाय हायफन. हायफन म्हणजे काय? डॅश. ओके, सो याचं नेम काय आहे बघा, 2-methyl hexane. Okay, we'll have one more example. Tell me here which one is longest chain? 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7. So 7 कार्बन लॉंग. आता कम्प्लीट नेम बघा, आपल्याला 1 2 3 4 सगळं कळालं. तर सफिक्स काय येणार आहे? ANE. प्रिफिक्स कार्बन चेन किती आहे? 7. सो हेप्टेन, HEPTANE. देन ब्रांच कुठे आपली? ही लॉंग चेन झाली आणि ही झाली ब्रांच. सो ब्रांच मध्ये किती कार्बन आहे? 1. मग काय लिहिणार आहे? मिथिल. आणि आता नंबरिंग सांगा, उर्दू का मराठी? उलट यावं लागेल ना. सो 1 2 3 4 5 6 7. सो कुठं आले ब्रांच आपली? कार्बन नंबर 3. सो याचं नेम काय झालं? 3-methyl heptane. कळालंय? ओके, सो दिस इज बेसिक रूल फॉर रायटिंग ब्रांच्ड हायड्रोकार्बन. ओके, सो एक स्क्रीनशॉट काढा म्हणजे 4 रूल्स येतील. आणि आता आपल्याला पुढे एक्स्ट्रा रूल्स बघायचे की 2 ब्रांचेस आल्यावर काय होणार आहे. मग 2 ब्रांचेस सेम असतील तर चला आता आपण काय करूयात, जे ब्रांचेसचे रूल आहेत ते बघूयात. सो व्हॉट इज द फर्स्ट रूल? सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन म्हणजे काय? आपली जी कार्बनची चेन आहे ती लॉंगेस्ट जी चेन असेल ती आपण काय करायची? सिलेक्ट करायची. ओके, फॉर एक्झाम्पल इन दिस एक्झाम्पल 1 2 3 4 5 6. हॉरिझॉन्टल चेन किती आहे? 6 कार्बन आणि अशी एल शेप मध्ये 1 2 3 4 5 6. सो हियर इफ यू टेक दिस चेन और दिस चेन बोथ आर करेक्ट. कोणती पण घेतली तरी चालेल. अजून एक एक्झाम्पल बघा, CH3 CH CH CH3 C2H5 C2H5. ओके, आता इथं लॉंगेस्ट चेन कसं बघणार बघा, हॉरिझॉन्टल चेन 4 कार्बनचे पण C2H5 म्हणजे काय? 2 कार्बन. बरोबर, हा C2H5 म्हणजे 2 कार्बन. हे जर का आपण हा जो आपला कंडेन्स फॉर्म्युला आहे तो कम्प्लीट केला तर कसं दिसेल? CH3 CH CH CH3 आणि C2H5 कसा दिसणार आहे? CH2 CH3. हा कसा दिसणार आहे? CH2 CH3. बरोबर. अँड नाव दिस इज अवर लॉंगेस्ट चेन. बरोबर, 1 2 3 4 5 6. 6 कार्बन चेन काय होणार आहे आपली? लॉंगेस्ट. सो या काय मॉलिक्युलचं नाव काय होणार आहे? सम ब्रांचेस अँड लास्ट काय होणार आहे? हेक्झेन. इज इट ओके? सो सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. ओके, एक एक्झाम्पल आता तुम्ही सॉल्व्ह करा. टेल मी इन दिस विच वन इज द लॉंगेस्ट चेन? विच वन इज द लॉंगेस्ट चेन? केलं सॉल्व? बघा आन्सर काय आहे? हॉरिझॉन्टल 1 2 3 4 5 6 7. ओके, and if you start from this top 1 2 3 4 5 6 7 आणि इथं गेल्यानंतर परत वरती गेलो 8 9, then this is your longest chain. कळलं? सो लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. कंटिन्युअस मिनिंग म्हणजे काय? कार्बनला कार्बन पाहिजे, मध्ये दुसरा एलिमेंट नको. एक एक्झाम्पल बघा, इफ यू हॅव ऑल कार्बन्स अँड देन ऑक्सिजन अँड अगेन सम कार्बन्स. सो लॉंगेस्ट चेन इज ओनली ऑफ 3 कार्बन कारण की इथं ब्रेक झाले. कळलं? तर लॉंगेस्ट आणि कंटिन्युअस दोन्ही वर्ड इम्पॉर्टंट आहे. ओके, सो दिस इज अवर फर्स्ट रूल, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. सेकंड रूल काय लिहिले बघा, नंबर द चेन इन सच अ वे दॅट सबस्टिट्युएंट गेट लोएस्ट पॉसिबल नंबर. ओके, सो विल टेक एक्झाम्पल ऑफ दिस फर्स्ट वन. सो नाउ इफ यू चेक दिस हॉरिझॉन्टल चेन एज लॉंगेस्ट चेन, नंबरिंग कसं करता येईल? We can go from left to right or right to left. 1 2 3 4 5 6 or otherwise 1 2 3 4 5 6. Okay, I'll call it as Marathi and Urdu. ठीक आहे, लेफ्ट टू राईट मराठी, आपण जसं मराठी रीड करतो तसं, आणि राईट टू लेफ्ट उर्दू. ठीक आहे, मराठी उर्दू. सो आपला हा जो ब्रांच आहे कार्बन, सपोज इफ यू राईट इन मराठी इट इज C2 आणि उर्दू मध्ये केलं तर 5. What is the rule? Lowest possible number. So which numbering is correct?
this one and this is wrong. Okay, one more example. Okay, first point, longest chain. So horizontal बघूयात 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5. So longest कोणती झाली? horizontal घ्या नाही तर ही वाली घ्या. Okay, and now if you number Urdu style 1 2 3 4 5 6 7, these branches getting number 3. कळालं? Opposite केलं तर काय होईल? 1 2 3 4 5. So 3 छोटा आहे. So this numbering is correct. कळाले? Number in such a way that branches will get lowest possible number. Okay. One more example. CH3, CH2, CH, CH2, CH3. And here is CH2, CH3. Okay. Which one is longest chain? This horizontal. हे L shape कोणती पण घेतली सेमच येते. बरोबर? आणि आता नंबरिंग बघा, उर्दू करा मराठी करा, नो प्रॉब्लेम. इट्स लाईक मिरर इमेज, कळते ना, हाफ हाफ. सो इथं कसंही नंबरिंग केलं तरी चालतंय. कळलं? नंबर द चेन इन सच अ वे दॅट सबस्टिट्युएंट गेट लोएस्ट पॉसिबल नंबर. नाउ नेक्स्ट वन, इफ टू चेन्स हॅव सेम नंबर ऑफ कार्बन. ठीक आहे, एखाद्या मॉलिक्युल मध्ये दोन चेन सेम असतील तर मग कोणती चेन आपण पकडायची? त्यासाठी रूल काय? देन कन्सिडर द चेन विच हॅज more number of substituent or consider the chain which has more number of branches. Okay, चला एक्झाम्पल बघूयात आपण. So if you have one chain 1 2 3 4 5 6, okay, आणि आपण इथे एक ब्रांच काढूयात like this. Okay, so now just check out number of carbon 1 2 3 4 5 6 7. ओके, आपल्याला इथं अजून एक वाढवावं लागेल. ठीक आहे, स्वतः हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टली काय नंबर येतोय? 1 2 3 4 5 6 7. सो वी हॅव 7 कार्बन. इफ यू मेजर हिअर 1 2 3 4 5 6 7, हे पण 7 कार्बन. सो दोन्ही चेन लॉंगेस्ट आहेत. मग आता कोणती बघायची? तर बघा, इफ यू चेक दिस हॉरिझॉन्टल चेन देन देर इज ओनली वन ब्रांच. बरोबर? पण जर का आपण ही सी शेप वाली चेन बघितली तर ब्रांचेस किती येत आहेत? 2 येत आहेत. कळालं? सो ऍट दॅट टाइम विच इज अवर करेक्ट वन? दिस इज अवर करेक्ट चेन कन्सिडरेशन अँड दिस इज रॉंग. कळालंय? आणि ब्रांचेस कुठं कुठे? आता जरा नाव पण देऊयात आपण. 7 कार्बन म्हणजे एंड काय होणार आहे? हेप्टेन. बरोबर? ब्रांचेस कुठे? सेकंड नंबरला मिथिल आणि थर्ड नंबरला इथिल. अल्फाबेटिकली ई पहिला. बरोबर ना? सो काय नाव येणार आहे? 3 इथिल 2 मिथिल हेप्टेन. ओके, चला बघूयात. हा आपला पुढचा रूल येणार आहे. सो ब्रांचेस असले तर नाव कसं द्यायचं? ओके, कसं द्यायचं बघा, काय लिहिलंय? नेमिंग. बरं, हा रूल कळाला ना? सेम नंबर ऑफ कार्बन, मोर ब्रांचेस इज अवर पेरेंट चेन. नेक्स्ट वन, नेमिंग. नेम काय लिहिलंय? अल्क प्लस वाय एल. ओके, ब्रांचचं नेम कसं देतो आपण? इथ वाय एल, मिथ वाय एल. ओके, इट्स लाईक आपला जो अल्केन आहे, अल्केन मधला ANE काढायचा आणि तिथं काय लिहायचं? वाय एल. सो इट इज अल्क प्लस वाय एल. ओके, 5 कार्बन असतील तर पेंट वाय एल, 6 कार्बन हेक्स वाय एल, 2 कार्बन इथ वाय एल, इथिल. कळाले? नेक्स्ट वन, फॉर डिफरंट आर ग्रुप्स. आर म्हणजे कोण? ब्रांचेस. ठीक आहे, या ब्रांचेसला काय म्हणू आपण? आर ग्रुप्स. राईट द नेम अकॉर्डिंग टू अल्फाबेटिकल ऑर्डर. सो नेम कसं लिहायचंय? अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणजे काय? इथिल मधला ई घ्यायचा, मिथिल मधला एम घ्यायचा. पहिला नंबर कोणाचा? ईचा. सो स्पेलिंग लिहिताना पहिल्यांदा ई लिहायचा आणि मग एम लिहायचा. नंबर जो असेल तो द्यायचा. नंबर मध्ये कन्फ्युजन नाही करायचा. काय लॉजिक आहे? स्पेलिंग लिहिताना पहिल्यांदा अल्फाबेटिकली जो लेस प्रायर आहे, अल्फाबेटिकली ज्याची प्रायोरिटी जास्त आहे तो पहिला लिहायचा. ओके, तर अजून एक एक्झाम्पल बघा. ओके, सपोज दिस इज अवर स्ट्रक्चर. ओके, अँड वन मोर स्ट्रक्चर बघूयात आपण. ओके, काय केलंय मी? फक्त ब्रांचेसची जागा एक्सचेंज केली. ठीक आहे, चलो. सो लॉंगेस्ट चेन कोणती आहे? 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8 9. 1 2 3 4 5 6 7 8 9. आणि इथनं घेतलं तरी 9च येते. ओके, सो इन बोथ केस नेम इज नो नेम. बरोबर, हा सुद्धा नो नेम आहे
आणि हा सुद्धा नो नेम आहे. आणि नंबरिंग लक्षात येते आता मराठी, उर्दू नाही. सो 1 2 3 4, 1 2 3 4. सो व्हॉट इज द चेंज हिअर? वी हॅव 3 इथिल. बरोबर, इथं कोण आहे आपल्याकडे? 3 इथिल आणि 4 मिथिल. इकडं काय चेंज आहे? 3 मिथिल आणि 4 इथिल. ओके, सो व्हॉट इज द रूल? अल्फाबेटिकल ऑर्डर. सो इथं पहिला नंबर कोणाचा? इथिलचा आणि दुसरा नंबर मिथिलचा. सो इथं काय नाव येणार आहे बघा? 3 इथिल 4 मिथिल नो नेम. 3 इथिल 4 मिथिल नो नेम. आणि इकडे नाव काय येणार आहे बघा? जरी 3 मिथिल असला तरी पहिला नंबर कोणाचा? इथिलचा. सो 4 इथिल 3 मिथिल नो नेम. लॉजिक लक्षात आलं? म्हणजे काय? स्पेलिंग लिहिताना अल्फाबेटिकल ऑर्डर मेंटेन करायची, पण नंबरिंग मात्र आपला रूल कोणता आहे? लोएस्ट पॉसिबल नंबर. इज इट ओके? चलो, नाउ विल गो फॉर नेक्स्ट एक्झाम्पल और नेक्स्ट रूल बेटर वे. ओके, रूल काय बघा? अगेन विल हॅव वन चेन and here is one methyl group and here is one ethyl group. ठीक आहे, चला बघा नंबरिंग करूयात आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, आता ब्रांचेस कुठं कुठे आहेत? सपोज इफ आय राईट लेफ्ट टू राईट, इट इज 3 मिथिल. बरोबर, 1 2 3 4 5 6 7 7 इथिल. ओके, आणि आता रिव्हर्स मेजर केलं तर काय येतं? हा नंबर 3 इथिल आणि 5 6 7 8, नाही किती? 1 2 3 4 5 6 7 मिथिल. सो व्हॉट इज द लॉजिक? नंबर्स आर सेम, कळते ना? असं गेलं तरी 3 7 येते, असं गेलं तरी 3 7 येते. मग आता नाव काय द्यायचं बघा? यानुसार दिलं नाव मराठीवालं तर काय येणार आहे नाव? 7 इथिल 3 मिथिल नो नेम. उर्दू मध्ये लिहिलं तर काय येणार? 3 इथिल 7 मिथिल नो नेम. कळतंय? नंबरिंग वाईज देर इज नो रॉंग, पण पॉइंट काय झाला? नाव वेगळं झालं ना. मग या केसमध्ये काय रूल आहे? इफ बोथ लोकंड्स आर गेटिंग सेम नंबर देन यूज अल्फाबेटिकल प्रायोरिटी. जो अल्फाबेटिकली पहिला त्याला स्मॉलेस्ट पॉसिबल नंबर. ओके, व्हॉट इज द रूल बघा? फॉर डिफरंट आर ग्रुप्स हॅव सेम सेट ऑफ लोकंड्स. लोकंडचा सेट सेम आहे. Then numbering is chosen in such a way that substituent with alphabetical priority will have smallest possible number. कळते? ज्याची अल्फाबेटिकल प्रायोरिटी जास्त त्याला स्मॉलेस्ट पॉसिबल नंबर. म्हणजे कोणतं करेक्ट आलं नंबरिंग आपलं? हे बघ. सो फायनल नेम काय लिहायचं? 3 इथिल 7 मिथिल नो नेम. इज इट ओके? सो व्हॉट इज द रूल? समजा डिफरंट सबस्टिट्युएंट असतील तर अल्फाबेटिकली लिहायचे. अल्फाबेटिकली लिहिताना समजा नंबर तुमचं रेग्युलर उर्दू किंवा मराठी चॉईस करता आलं आपलं रेग्युलर लोएस्ट वाल्या रूलनी तर काही प्रॉब्लेम नाही. पण दोन्ही वेजनी जर का सेम सेट येत असेल तर ज्याची अल्फाबेटिकल प्रायोरिटी जास्त त्याचा नंबर छोटा. कळलं? ओके, चलो. नाउ व्हॉट इज द नेक्स्ट रूल? इफ यू हॅव सेम ग्रुप रिपीटेड. ओके, म्हणजे आता बघा आपण इथे घेऊयात हा वाला. इथं काय झालंय? हा पण मिथिल आहे, हा पण मिथिल आहे, म्हणजे एकच ग्रुप रिपीट झालाय. सो मिथिल जर का रिपीट झाला असेल तर काय नाव द्यायचं? तर त्याला काय म्हणायचं? डाय मिथिल. कळलं? एक मिथिल दोनदा, मग मिथिल मिथिल नाही लिहायचं, काय लिहायचं? डाय मिथिल. कळलं? समजा अजून एक इथं मिथिल ग्रुप असेल तर काय लिहिणार आपण इथे? ट्राय मिथिल. ओके, सपोज देर इज वन मोर मिथिल, काय लिहिणार? टेट्रा मिथिल. कळलं? ओके, सो विल स्टिक टू डायमिथिल ओनली. आता एखादी सिंपल नेम करूया. ओके, सो इफ यू डू नंबरिंग, आता काय उर्दू मराठी सेमच येत आहे. सो दिस इज नो नेम, देन डायमिथिल. ओके, आता मिथिल ग्रुप कुठं कुठे आहे? 3 आणि 7. बरोबर आहे. तर दोन्ही नंबर लिहायचे. डायमिथिल म्हणजे 2 मिथिल, तर दोन्ही मिथिलचे ऍड्रेस लिहायचे कुठल्या कार्बनवर आहे. काय येणार आहे बघा? 3,7 डॅश 3 7 डायमिथिल नो नेम. कळलं ना? चला एक एक्झाम्पल बघूयात म्हणजे अजून क्लिअर होईल. ओके, चलो. सो हिअर लॉंगेस्ट चेन इज 1 2 3 4 5. सो इट इज पेंटेन.
ओके, ब्रांचेसचं नेम कुठनं येणार आहे, इकडनं आपण सुरू केलं तर मिथिल मिथिल मिथिल, तिन्ही मिथिल आहेत. सो काय लिहिणार, ट्राय मिथिल. ओके, नंबरिंग कसं येत आहे, 1 2 3 4 5. सो ट्राय मिथिल म्हणजे 3 मिथिल ग्रुप आहे, तर तिघांचे ऍड्रेस लिहायचे, तिघांचे लोखंड नंबर. सो काय काय आहेत, पहिल्या मिथिलसाठी कार्बन नंबर 2, दुसऱ्या मिथिलसाठी पण 2च, आणि तिसऱ्या मिथिलसाठी काय 3. सो वेन यू राईट ट्राय मिथिल देअर शुड बी 3 लोखंड नंबर, सेपरेट 3 आकडे दिसले पाहिजे. म्हणजे काय येणार आहे बघा, 2 2 3 ट्राय मिथिल पेंटेन. कळलं, म्हणजे 2 नंबर रिपीट झाला तर तो लिहायचा. कळलं, बघा रूल काय आहे, सेम आर ग्रुप रिपीट्स देन यूज द वर्ड डाय ट्राय टेट्रा. ओके, सेम वर्ड रिपीट झाला तर यूज काय करायचा वर्ड, डाय ट्राय टेट्रा. ओके, आणि पॉइंट काय लिहिणार आहे इथे एक्स्ट्राचा, राईट लोखंड नंबर फॉर इच सबस्टिट्युएंट, प्रत्येक सबस्टिट्युएंट साठी लोखंड नंबर पाहिजेच. कळलं. ओके, नेक्स्ट रूल काय बघा इम्पॉर्टंट, डू नॉट कन्सिडर डाय ट्राय टेट्रा फॉर अल्फाबेटिकल प्रायोरिटी. डाय ट्राय टेट्रा हे जे आपण इथे लिहितोय ना, यातले स्पेलिंग अल्फाबेटिकल प्रायोरिटीला यूज करायचे नाही. म्हणजे काय बघा, सपोज इफ यू हॅव स्ट्रक्चर लाईक दिस. ओके, आता आधी नंबरिंग पण बघूया, सगळेच पॉइंट याच्यात कव्हर होतील. सो नाव सी द नंबर ऑफ लोखंड्स. मराठी स्टाईलने केलं तर काय काय आहेत ब्रांचेस, 1 2 3 4 5. सो 2 5 5 बरोबर. उर्दू केलं तर काय येणार आहे, 1 2 3 4 5. सो 2 वरती 2 वेळा, 2 2 5. कळालं. मग आता कोणतं चॉईस करायचं, लोएस्ट, लोएस्ट पॉसिबल. लोएस्ट नंबर कोणता सेट आहे, हा वाला. सो दिस आवर उर्दू स्टाईल इज करेक्ट. कळालं. आता नेम लिहूयात. नेम मध्ये किती 7 कार्बन आहेत, तो हा झाला हेप्टेन. ब्रांचेस कोणते, या 2 ब्रांचेसचं नाव काय, मिथिल, काय घेणार आहे डाय मिथिल, आणि ह्याचं नाव काय येणार आहे इथिल. डाय मिथिल आणि इथिल. ओके, तर पहिला नंबर कोणाचा, सो लॉजिक आहे आपला अल्फाबेटिकल ऑर्डर. तर अल्फाबेटिकल ऑर्डर बघताना डाय वर्ड बघायचा नाही, कोणता बघायचा, फक्त मिथिल आणि इथिल, म्हणजे जी ब्रांच आहे तेवढंच बघायचं. सो पहिला नंबर कोणाचा येणार, इथिलचा, आणि नंबरिंग हे वाला करेक्ट आहे. म्हणजे काय येणार आहे नेम, 5 इथिल, नंतर काय येणार आहे 3 3 डाय मिथिल हेप्टेन. कळालंय. So what is final name? Done. So do you understand all these rules? Okay, पटपट बघा काय, select longest chain, then number in such a way that substituent will get lower number. सेम कार्बन चेन असतील तर ब्रांचेस जास्त आहेत, ती चेन आपण बघायची. अल्किल कसं लिहायचं, ब्रांचचं नाव अल्क प्लस YL. डिफरंट आर ग्रुप असेल तर अल्फाबेटिकल प्रायोरिटी. जर का डिफरंट आर ग्रुप आहेत पण लोखंड नंबर सेम असेल तर अल्फाबेटिकली प्रायरला स्मॉल नंबर. सेम आर ग्रुप येत असेल तर वापरायचा वर्ड डाय ट्राय टेट्रा. ओके, डाय ट्राय टेट्रा अल्फाबेटिकल मध्ये घ्यायचं नाही. ओके, डन. सो व्हॉट वी हॅव सीन हियर, वी हॅव सीन हाऊ टू गिव्ह नेम फॉर ब्रांच्ड सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. ठीक आहे, आता त्यातला लास्ट पार्ट राहिलाय की सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन ब्रांच्ड आहे पण त्याला सुद्धा ब्रांच आली तर काय करायचं. ठीक आहे, ब्रांचला ब्रांच. ओके, चलो, सो विल हॅव सम एक्झाम्पल्स ऑन दॅट. सो त्याच्या आधी एक काम करा, एक स्क्रीनशॉट काढा म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. पार्ट राहिलाय तो आपण बघूयात कोणता. तर जर का आपल्या मेन चेनला ब्रांच आहे आणि त्या ब्रांचला पण ब्रांचेस आले तर काय नाव द्यायचं. त्यातला फर्स्ट पार्ट बघूयात आधी आपण, कॉमन नेम्स. ठीक आहे, आणि मग जाऊयात IUPAC ला. ओके, सो कॉमन नेम मध्ये काय वापरतात वर्ड, एन आयसो. ठीक आहे, एन आयसो, एन सेकंडरी, टर्शरी. कळते. सो दिस टाइप्स ऑफ वर्ड्स आर यूज. लास्टला काय लिहिलंय, निओ, निओ पेंटिल. ओके, सो एन आयसो निओ हे वर्ड्स वापरायचे, आणि सेकंडरी टर्शरी. सो हे कधी यूज करायचे, कसं यूज करायचे, तर सपोज इथे एक ब्रांच आहे. ओके, आणि या ब्रांचला कार्बन आहेत लाईक 1 2 3 4. आता काहीतरी असे कार्बन आहेत. तर टोटल कार्बन किती आहेत, 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. तर 5 कार्बन आहेत ना, मग याचं नाव काय येणार आहे, पेंटिल. कळालं.
सपोज इथं कार्बन आहेत 2, तर याचं नाव काय येणार? इथिल. समजा कार्बन 3 आहेत, 1 2 3, एका लाईनीत नाही, किती झाले? 4 झाले नाही का? सो 3 कार्बन आहेत, तर काय नाव देणार आपण इथे? प्रोपीन. कळलं? समजा 3 कार्बन आहेत पण कशात बघा, लाईक दिस 1 2 3, तरी काय झालं? प्रोपीन. कळालं? सो ब्रांच मध्ये जे काय कार्बन असतील टोटल काउंट करून लिहायचं अल्किल. दॅट इज लॉजिक ऑफ कॉमन नेम. कळालं? सो आपण आता 1 बाय 1 एक एक स्ट्रक्चर काढूया. ओके, ही एक लॉंग चेन आहे. आता याच्यामध्ये नंबरिंग वगैरे काय बघायला नको, फक्त लॉंग चेनला हे ग्रुप्स कसे दिसतात. सो पहिला आहे 1 कार्बन. 1 कार्बन असेल तर याचं नाव काय येतं? मिथिल. आणि याचा फॉर्म्युला काय? CH3. बरोबर. समजा 2 कार्बन्स असतील तर याचं नाव काय येतं? इथिल. बरोबर, C2H5. ओके. नेक्स्ट वन 3 कार्बन आले, तर 3 कार्बन कसे येतील? यू मे हॅव 3 कार्बन नेक्स्ट टू इच अदर. बरोबर, जर आपण झिगझॅग मध्ये काढूया. सो दिस थर्ड लाईन आपण जरा खाली घेऊया. सो 3 कार्बन्स कॅन बी इन 1 चेन. जर का एका चेन मध्ये असतील तर नाव काय द्यायचं? N. इफ द 3 कार्बन्स इन 1 चेन देन गिव्ह नेम N. सो 3 कार्बन आहेत म्हणून काय झालं आधी नाव याचं? प्रोपीन. आणि एका लाईनीत आहेत म्हणून काय म्हणायचं? N प्रोपीन. कळालं? 3 कार्बन आहेत, सो काय येणार आहे? हा C3H7. डन. अगेन 3 कार्बन, पण आता कसे आहेत बघा, हा पहिला कार्बन, हा दुसरा आणि तिसरा यालाच ब्रांच आहे. ब्रांचला ब्रांच. कळालं? तर 3च कार्बन आहेत पण ब्रांच आहे. म्हणजे बघा 1 2 3 आणि त्याचा जो सेंटर आहे तो ब्रांच सारखा लावलाय. 1 2 3 आणि सेंटर ब्रांच सारखा. तर या कार्यकर्त्याला काय म्हणायचं? आयसोप्रोपिल. काय म्हणायचं? आयसोप्रोपिल. आणि इट इज अगेन C3H7. एकदा तुम्ही हायड्रोजन लिहा, लक्षात येईल. नेक्स्ट वन ब्युटेन. आता 4 कार्बन आहेत, कसे लावायचे? आता आपण CC लिहू म्हणजे जरा कन्फ्युजन कमी होईल. सो इफ यू हॅव 4 कार्बन्स इन अ चेन, लाईनीत एका लाईनीत 4 कार्बन असतील तर काय नाव येतं? N. जसा N प्रोपिल तसा N ब्युटिल. इज इट ओके? फॉर्म्युला विल बी C4H9. ओके. आता पुढे काय केलंय बघा, 4 कार्बन 1 2 3 4 आणि इथं फर्स्ट कार्बनला ब्रांच होती, इथं सेकंडला केली. कसं दिसणार आहे बघा, हा इथं एक कार्बन, इथं फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ. हे स्ट्रक्चर कसं लिहिलंय? थोडंसं इकडे गेलं. आता हा कार्बन काय झाला बघा, वरची हे सोडलं तर ब्रांच मधला हा कार्बन सेकंडरी. कळतंय ना? हे खालचं सोडून दिलं तर हा कार्बन काय तुमचा? प्रायमरी. तसा हा कार्बन काय येतोय? सेकंडरी. तर सेकंडरी कार्बन आहे, याला म्हणायचं सेकंडरी ब्युटिल. ओके. फॉर्म्युला विल बी अगेन C4H9. ओके. आता जसं सेकंडरी आहे तसं टर्शरी पण काढता येईल. बघा कसं येणार आहे, डिस कार्बन आणि टर्शरी कार्बन म्हणजे त्याला 3 कार्बन लावायचे. टोटल कार्बन 4च होत आहेत. ओके. सो नेम ऑफ दिस ब्रांच विल बी टर्शरी ब्युटिल. ओके. डन. नाव नेक्स्ट वन. आता हे 3 कार्बन, आता बघा सेकंडरी ब्युटिल अजून एका पद्धतीने काढता येईल आपल्याला. कसं काढलं होतं आपण? इथे एक कार्बन काढलेला आणि 3 कार्बन असे लाईनीत होते. इन्स्टेड ऑफ ड्रॉइंग हिअर आय कॅन ड्रॉ हिअर. हा काय झाला आपला? सेकंडरी ब्युटिल. आता बघा हा कार्बन जो आपण पहिल्याला ब्रांच लिहिलाय तो दुसऱ्याला लिहिला तर कसं दिसेल? 1 2 3 हे स्टाईल सेम ठेवली आणि एक कार्बन इथं काढला. कळालं? आता काय झालंय, आपली जी लॉंग चेन होती 4 कार्बनची ती आता ब्रेक झाली. 3 कार्बन 1 ब्रांच. कळते? 3 कार्बन 1 ब्रांच. आणि दुसरं बघा, हा जो कार्बन आहे ना तो परत प्रायमरी झाला. इट इज अटॅच टू ओनली 1 कार्बन. वरची चेन बघायची ना ब्रांच मध्ये, इट इज अटॅच टू ओनली 1 कार्बन. तर आता हा सेकंडरी नाही राहिला, काय झालाय? प्रायमरी. प्रायमरी सारखा. तर प्रायमरी मध्ये एका लाईनीत असतील तर N म्हणायचं आणि ब्रांच आली तर काय म्हणायचं? आयसो. तर हे काय झालं? आयसो ब्युटिल. ओके. सो 4 कार्बन्स कॅन बी N ब्युटिल, सेकंडरी ब्युटिल, टर्शरी ब्युटिल और आयसो ब्युटिल. जरा शेप नीट समजून घ्या. ओके. अँड नाउ लास्ट पार्ट. सपोज 5 कार्बन झाले. ओके. आणि आता बघा इथं आपण कसं केलं, हा प्रायमरी कार्बन होता, हा सेकंडरी, हा टर्शरी. जर का क्वार्टनरी कार्बन आला, क्वार्टनरी कार्बन म्हणजे काय? त्याला 4 कार्बन. सो कार्बन हॅव्हिंग 4 कार्बन्स, हा झाला क्वार्टनरी कार्बन. सो फॉर दॅट वी नीड 5 कार्बन्स. बरोबर. आणि 5 कार्बन म्हणजे पेंटिल. तर ह्या कार्यकर्त्याचं नाव आहे निओपेंटिल.
काय म्हणायचं याला? निओपेंटिल. ठीक आहे, निओपेंटिल कसं लक्षात ठेवणार? प्लस साइन. निओ म्हणजे प्लस, क्वाटर्नरी कार्बन. ओके, सो दीज आर कॉमन नेम फॉर ब्रांचेस. तर एक काम करा, ह्याचा स्क्रीनशॉट काढा, बिकॉज बरेचदा आपल्याला एन, आयसो, निओ, टर्शरी, सेकंडरी कळत नाही. डन. चलो, नाउ लेट अस सी इट्स IUPAC नोमेनक्लेचर. सो IUPAC नोमेनक्लेचर साठी रूल काय परत आपला? पहिला रूल काय असणार आहे? सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. ओके, सेकंड रूल काय येणार आहे? परत एकदा की जो ब्रांच आहे, ब्रांच्ड कार्बनला नंबर द्यायचा 1'. जिथनं ब्रांच सुरू झाले त्या कार्बनला म्हणायचं 1' अँड देन नंबर 1', 2', 3' अँड सो ऑन. कळालंय? सेकंड वन, जर का ब्रांच मध्ये ब्रांच असेल तर काय करायचं? राईट डाऊन इन ब्रॅकेट. ओके, ब्रांचची ब्रांच असेल तर कशात लिहायचंय? ब्रॅकेटमध्ये लिहायचं. ओके, चला बघूयात. सिंपल कन्सेप्ट आहे, एकदा आपण याच्यामध्ये सॉल्व्ह करूयात. ओके, सो विल टेक एक्झाम्पल ऑफ सम. जरा जास्त नंबर कार्बन घ्यावे लागतील आपल्याला. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ओके, 11 कार्बन्स घेतलेत अँड नाउ विल हॅव ब्रांच समवेअर हिअर. ओके, ठीक आहे. चलो, सो फर्स्ट थिंग आधी कॉमन नेम लिहूयात आपण. ओके, कॉमन नेम बघा कसं येणार आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11 कार्बन म्हणजे काय लिहिणार आपण? अनडिकेन. बरोबर. आणि आता ब्रांच मध्ये किती कार्बन आहेत? 1 2 3 4. 4 कार्बन म्हणजे काय लिहिणार? ब्युटिल. बरोबर. आणि ब्युटिल कोणतं आहे बघा बरं? 4 कार्बन एका लाईनीत आहेत, पण त्यातल्या दुसऱ्याला ब्रांच आहे, म्हणजे कोण आहे? सेकंडरी ब्युटिल. त्याचं कॉमन नेम काय येणार आहे? सेकंडरी ब्युटिल. आणि अर्थात नंबर पाहिजे 1 2 3 4 5. सो 5 सेकंडरी ब्युटिल अनडिकेन. ओके, नेम विल बी 5 सेकंडरी ब्युटिल अनडिकेन. कळालं? आणि आता IUPAC नेम बघा. IUPAC मध्ये स्पेलिंग नसतं वापरायचं, म्हणजे सेकंडरी वगैरे. सो व्हॉट इज द रूल? ब्रांचवाल्या कार्बनला म्हणायचं 1'. याला काय म्हटलं? 1'. आता 2', 3', 4' देत जायचं. मग कुठं? लॉंग चेनला जायचं. 2', 3'. कळालं? आणि काय करायचंय? ब्रॅकेटमध्ये लिहायचं. सो बघा, IUPAC नेम काय येणार आहे याचं? पहिल्यांदा हा 5 राहणारच, कारण की आपले मेन ब्रांच शिकली इथं 1 2 3 4 5. सो 5, त्याच्यानंतर काय टाकायचं? ब्रॅकेट. या ब्रांचचं नाव झालं की पुढे काय येणार आहे? वर्ड अनडिकेन. ओके, आणि नेक्स्ट वन 1', 2', 3' म्हणजे किती कार्बन झाले? 3 कार्बन. 3 कार्बन म्हणजे काय येणार आहे? प्रोपिल. कळालं? 3 कार्बन म्हणजे प्रोपिल. प्रोपेन ब्रांच आहे म्हणून प्रोपिल. आणि आता हा ब्रांचला ब्रांच आहे, बरोबर. आणि किती कार्बनची आहे? एकच ब्रांच, म्हणजे काय येणार आहे? मिथिल प्रोपिल. मिथिल कुठे आहे? प्रोपिलला. प्रोपिलच्या किती नंबर कार्बनला आहे? 2 नंबर, 1'. सो 5 1' मिथिल प्रोपिल अनडिकेन. कळायला कसं नेम दिलं? कॉमन आणि IUPAC दोन्ही बघा. ओके, NCERT बुक मध्ये तुम्हाला काही IUPAC म्हणून हेच नाव काही ठिकाणी दिसेल. ओके, सो दिस इज मोस्ट करेक्ट आन्सर. पण ऑप्शन मध्ये हे नसेल तर याला टिक केलं तरी चालेल. ठीक आहे. चलो, विल सॉल्व वन मोर एक्झाम्पल. विल हॅव दिस 11 कार्बन चेन ऍज इट इज. ओके, जरा ब्रांच बदलूयात आता. विल हॅव ब्रांच समवेअर हिअर. ओके, इथे एक काढूयात आणि इकडे अशी एक काढूयात. ठीक आहे. चला बघूयात आता नेम कसं द्यायचंय. सो लॉंग चेन आपली परत घेऊयात. किती कार्बनची आहे? 11 कार्बनची आहे. ठीक आहे. आता नंबरिंग केलं 1 2 3 4 5 6 7 आणि उर्दू केलं तर 1 2 3 4 5 6 7. आय एम सॉरी, 1 2 3 4 5 6 7 8. आणि मराठी केलं तर काय येतं? 1 2 3 4 5 6 7. सो विच इज करेक्ट? येस, मराठी इज करेक्ट. लोएस्ट पॉसिबल नंबर. ओके, सो 2 ब्रांचेस वी हॅव. वन इज ऍट 4 अँड वन इज ऍट 7. बरोबर. सो एक 4 ला आहे आणि एक 7 ला आहे. तर 4च्या ब्रांचचं ब्रॅकेटमध्ये नाव लिहू, 7चं ब्रॅकेटमध्ये. सो जिथं ब्रांच सुरू झाले त्याला म्हणायचं 1'.
ओके. नेक्स्ट कार्बन 2 डॅश. आता इथं दोन्ही सेम आहेत म्हणून इथे येणार आहे 2 डॅश. इथं काय होईल, जिथं ब्रांच आहे त्याला 1 डॅश. आता 2 डॅश कुठं लिहिणार? येस, इथं लिहिलं तर संपून जात आहे. इथं लिहूया 2 डॅश आणि 3 डॅश. देन चलो, सो आता 4 नंबर वाल्या कार्यकर्त्याचं नाव, 2 कार्बनची चेन म्हणजे नाव काय येणार आहे, इथिल. आणि त्याला ब्रांच कुठे, 1 डॅशला. किती, एकच कार्बन, मग काय लिहिणार आहे 1 डॅश मिथिल. ओके. नाव हियर 3 कार्बन चेन म्हणजे काय नाव देणार, प्रोपिल. बरोबर. आणि त्याला आता 2 ब्रांचेस आहेत. बरोबर, 2 ब्रांचेस आहेत कुठे, 1 डॅशला 2 डॅशला, आणि दोघांचं नाव काय, मिथिलच आहे. मग काय लिहिणार आपण इथे, डायमिथिल. आणि डाय वर्ड वापरला की 2 टाइम्स म्हणजे 2 नंबर कोणते, 1 डॅश 2 डॅश. कळलं? ओके. सो दीज आर द 2 नेम्स. आता सगळ्यात महत्वाचं, पहिला नंबर कोणाचा, तर आन्सर काय, अल्फाबेटिकल प्रायोरिटी. तुम्हाला मगाशी आठवत असेल तर बघितलेलं आपण, डाय ट्राय टेट्रा अल्फाबेटिकल मध्ये वापरायचं नाही. तसंच अजून एक हे आयसो निओ वगैरे ना, ते सुद्धा अल्फाबेटिकल मध्ये वापरायचं नाही. आणि इथं सुद्धा जे पहिले पहिले वर्ड झाले हे ब्रांचचे ब्रांच आहेत ना, त्यांना नाही बघायचं, मेन ब्रांच बघायचा. म्हणजे काय, इथला वर्ड कोणता घ्यायचा, सॉरी अल्फाबेट ई, आणि इथला अल्फाबेट काय घ्यायचा, पी, आणि त्यानुसार काय करायचं, अरेंजमेंट. ओके. हा डी किंवा एम काही घ्यायचा नाही. ओके. सो व्हॉट इज फायनल नेम, it is 4 1 dash methyl ethyl. Okay, this is our first branch, bracket complete. Second branch start with 7 1 dash 2 dash dimethyl propyl. Okay, this is our second branch, and total carbon 11, so undecane. Okay, डन. सो यू अंडरस्टँड हाऊ टू गिव्ह नेम. समजलंय सगळ्यांना. तर नाव देताना ब्रांचला ब्रांच असेल तर जरा नीट काम करा. ओके. चलो, सो व्हॉट वी हॅव सीन इन दिस, वी हॅव सीन हाऊ टू गिव्ह नंबर्स फॉर, और हाऊ टू गिव्ह नेम फॉर स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन, देन ब्रांच चेन हायड्रोकार्बन अँड ब्रांच टू ब्रांच, हे 3 बघितले. यामध्ये आता सायक्लिक हायड्रोकार्बन हा कव्हर नाही केलेला. आपण सायक्लिक साठी एक नवीन व्हिडिओ करू, कारण की आता ऑलरेडी भरपूर लेंदी व्हिडिओ झालाय. ठीक आहे. चलो, सो आपण थांबूया. नेक्स्ट व्हिडिओ विल बी ऑन अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सो तो पण मी लवकरात लवकर पोस्ट करते. सगळ्यांनी आयुपीएससी नोमेनक्लेचरचे जे काही व्हिडिओज आहेत ते सिक्वेन्सनी बघा. म्हणजे जरी तुम्हाला येत असलं तरी पहिला व्हिडिओ बघा, मग दुसरा बघा, मग तिसरा बघा, म्हणजे तुम्हाला ते लॉजिक समजेल. ठीक आहे. गुड बाय.